हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. यामध्ये इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन महत्त्वाचे विचारवंत याबद्दल आपण आज पाहणार आहोत. यामध्ये गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. कशाची? इतिहास लेखन पद्धतीची. इतिहास लेखन पद्धतीमध्ये ही जी पद्धत आहे ती अखंडितपणे सतत चालत राहते. कारण गतकाळात घडून गेलेली घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. वैज्ञानिक शाखांमध्ये जसं आपण सायन्समध्ये पाहतो, विज्ञानामध्ये पाहतो, त्यांच्या शाखेमध्ये पाहतो की उपलब्ध ज्ञानाची सत्यता जी असते ती पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब कशामध्ये केला जातो? वैज्ञानिक ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. हे नियम, सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करणे हे कशात शक्य असतं? विज्ञानामध्ये शक्य असतं, सायन्समध्ये शक्य असतं. परंतु इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. कशामध्ये? इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. कारण इतिहासातील जी घटना आहे ती घडून गेलेल्या त्या घटना असतात. तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे असतो का? नसतो. व त्या घटनांची जी पूर्वी जो इतिहास घडून गेला आहे त्याची आपल्याला परत पुनरावृत्ती करता येत नाही. आपण जर अशोकाचे शिलालेख पाहिले आणि परत तोच शिलालेख अशोकाच्या काळातला परत लिहिणे असे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती आपल्याला करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. आता मग सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी आता काय करावं लागेल आपल्याला? ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा, समजा आपल्याला एखादा ऐतिहासिक दस्तावेज लिहायचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी कशाचा? जो ऐतिहासिक दस्तावेज
आपल्याला लिहायचा आहे त्या भाषेचा आणि लिपीचा. समजा एखादा ऐतिहासिक शिलालेख असेल, तर त्यावरील त्याचा जो दस्तावेज आपल्याला लिहायचा असेल, त्यावेळेस त्याच्यावरील भाषेचा आणि लिपीचा वापर जो केलेला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती जी भाषा आहे, तो शिलालेख असेल, ताम्रपट असेल, त्यावरील जी भाषा आहे आणि लिपी जाणणाऱ्या त्याची जी भाषा आणि ती लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता त्यावेळेस आपल्याला तिथे असते. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे अक्षरांचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विशिष्ट गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहेत की नाही. अस्सल म्हणजे खरे, एकदम खरे, सत्य आहेत की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. आता इतिहासाच्या ज्या संशोधन पद्धती आहेत किंवा इतिहास संशोधन पद्धती कशी असते ते आपण पाहूयात. यामध्ये इतिहासाची जी मांडणी करायची असते ती कशाप्रकारे करायची असते, तर उपलब्ध ऐतिहासिक माहितींचे संदर्भ, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासायचे. काय करायचं? उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. ऐतिहासिक माहितीचे, समजा एखादी ऐतिहासिक माहिती, एखादी घटना त्या ठिकाणी घडली असेल पूर्वी कधी, त्याचे संकलन करणे. ऐतिहासिक बदलांना, म्हणजे त्याच्यामध्ये जर बदल घडला असेल काही, कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियाचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ, तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. संभाव्य परिकल्पना मांडणे. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन. या प्रकारे इतिहासाची मांडणी अशा प्रकारे केलेली असते. यामध्ये आपण त्यानंतर इतिहास संशोधनाच्या सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. या ठिकाणी इतिहास संशोधनास सहाय्यभूत, इतिहास संशोधन जर करायचं असेल तर त्यास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा, कशाच्या? इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आहेत व संस्था देखील आहेत. त्यामध्ये उदाहरणार्थ पुरातत्व खाते. आपण एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काही पाट्या लावलेल्या दिसतात, त्या पुरातत्व खात्याच्यात लावलेल्या असतात. त्या ठिकाणी त्या स्थळाबद्दल काही माहिती लिहिली असते आणि त्याबद्दल बरीच माहिती आपण त्या ठिकाणी संकलित करत असतो.
ती जी माहिती आहे ती पुरातत्व खात्याने या ठिकाणी काय संशोधन केले आहे, अशा प्रकारे पुरातत्व खाते त्या ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करत असते. अभिलेखागार म्हणजे ज्या ठिकाणी काही अभिलेख लिहिलेले असतात किंवा ताम्रपत्रावर असतील, भूर्जपत्रावर असतील किंवा विविध कागदपत्रे असतील, हस्तलिखितांचा अभ्यास करणारे पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र आणि विशेष म्हणजे जुन्या काळातील काही नाणी असतील, काही होण असतील, चलनातले प्रकार असतील, त्यांचा नाणकशास्त्रांचा सुद्धा अभ्यासाचा उपयोग इतिहास संशोधनास सहाय्यभूत होतो. वंशावळींचा अभ्यास इत्यादी देखील इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञान व शाखा व संस्था आहेत. आता इतिहास लेखनाची आपण परंपरा पाहूया. यामध्ये इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. कोणाला म्हटले जाते इतिहासकार? इतिहासाची चिकित्सापूर्वक म्हणजे काय? संशोधन करणे. चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला म्हणजे संशोधक कशाचा संशोधक आहे? तो इतिहासाचा संशोधक आहे, म्हणून त्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. आता या ठिकाणी इतिहासकार जो इतिहास लिहित असतो त्याच्या संशोधनानुसार, त्याच्या विचारानुसार, तर त्या इतिहासकाराला त्यामध्ये काय मांडायचे आहे आणि त्या इतिहासकाराला त्याच्या म्हणण्याप्रमाणे वाचकापर्यंत म्हणजे आपण जो इतिहास वाचतो, तो जो इतिहास आहे, तो इतिहास त्याला जो म्हणजे इतिहासकार आहे वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे, म्हणजे वाचक काय वाचतील, म्हणजे त्याच्या मनामध्ये जी इच्छा असेल किंवा त्याला जे वाटते, त्याने जो अभ्यास केला आहे तो इतिहासकार कसा आहे, त्याला काय पोहोचवायचे आहे वाचकापर्यंत, यावर अवलंबून असते. निवडलेल्या ज्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. म्हणजे आपण जसं पाठीमागे जाऊ त्यावेळेस जगभरातील प्राचीन ज्या संस्कृती होत्या त्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा ही नव्हती. परंतु त्या लोकांना आपल्या पाठीमागे काय घडले किंवा भूतकाळ, त्यांच्या पाठीमागचा काळ, समजा आपण आज मोठे आहोत, आपल्या लहानपणी काय होते किंवा त्याच्या अगोदर काय होते याची उत्सुकता त्यांच्या मनामध्ये होती.
त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या, आता वडीलधारी लोक असतात, त्यांच्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपराचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. आता या ठिकाणी आपण एक चित्र पाहू. या चित्रामध्ये आपणास फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख, वरील जो चित्र आहे त्या चित्रामध्ये हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यातील संघर्षाच्या कहाण्या, वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. म्हणजे हा जो वरील तो तुम्हाला जे चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये फ्रान्स येथील लुव्र या ठिकाणी एक संग्रहालय आहे, तेथील हा प्राचीन शिलालेख आहे. म्हणजे तत्कालीन जो शिलालेख आहे तो त्या ठिकाणी जतन केलेला आहे. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. आता आपण आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 वैशिष्ट्ये प्रमुख सांगितली जातात. आता आधुनिक इतिहास लेखनामध्ये पहिली पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना तसेच देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. 3. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर इतिहास लिहायचा असेल तर त्यासाठी काही आपल्याला पुरावे लागतात. जसे की पुरातात्विक पुरावे असतील, त्या काळातील अस्सल कागदपत्रे असतील, वस्तुनिष्ठ काही पुरावे असतील, पुरातात्विक पुरावे असतील. अशा प्रकारे पुराव्यांच्या आधारे तो इतिहास मांडला जातो. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. हाच तो विश्वासार्ह पुरावा असतो. इतिहासाची जी मांडणी असते ती तर्क सुसंगत असते. म्हणजे हे वाक्य इथं टाकले, ही घटना इथं घडली, ती घटना तिथं घडली, असं त्यात काही नसतं. तर्क सुसंगत जी इतिहासाची मांडणी असते ती मांडलेली असते. 4.
मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे, म्हणजे मानवजात जी आहे, मानवजात तिने भूतकाळात केलेल्या, कोणी, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधार मानवजात आहे तिच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची जी बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. हिस्ट्री म्हणजे काय? इतिहास. हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. कोणता शब्द? हिस्ट्री. हा जो शब्द आहे हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम हिस्ट्री नावाचा शब्द मांडला. द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकात वापरला. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा इतिहास लेखन. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. कशामध्ये? इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये, युरोप हा खंड आहे, जसा आपला आशिया खंड तसा दुसरा युरोप खंड. मग 18व्या शतकामध्ये काय झाले? त्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना त्यावेळेस वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. कशामध्ये? इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता, हे लक्षात ठेवून आपल्याला फार महत्त्वाचं आहे. इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. मग त्या काळामध्ये काही महत्त्वाचे विचारवंत उदयास आले. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार आपल्याला पुढे लागला. मग आपल्याला महत्त्वाचे विचारवंत पाहावे लागतात. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची आपण या ठिकाणी माहिती घेऊया. रेने देकार्त 1596 ते 1650 इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. रेने देकार्त इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस इतिहास लेखन करायचे असते त्यावेळेस ऐतिहासिक साधनांची, ऐतिहासिक जे साधने असतात, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता
तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने कोणी मांडले? रेने देकार्त हा जो फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता, त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो संशोधक आहे, तत्त्वज्ञ आहे, रेने देकार्त 1596 ते 1650 लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. त्या दृष्टिकोनातून आपण त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे डिस्कोर्स ऑन द मेथड, हे आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावे. या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम होय. त्यानंतर वॉल्टेअर, हा पण महत्त्वाचा आहे. हे पण आपल्या नोटबुकमध्ये आपण लिहून ठेवावे. 1694 ते 1778. वॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरुय असे होते. वॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने वॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल 1770 ते 1831 याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि वाचन करावे. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील जो घटनाक्रम असतो, प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची जी मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदल करणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. कोणी लिहिले आहे हे पुस्तक? हेगेलने कोणते पुस्तक लिहिले? रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे, हे त्याने लिहिलेले आहे. लिओपोल्ड वॉन रँके 1715-1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रॉन्के याच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहासात संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे, मूळ जे दस्तावेज असतात इतिहासातील, त्या मूळ दस्तऐवजांच्या आधारे जी प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला.
तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि जे काही दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला कल्पना काहीही कामाची नाही असे कोणी मांडले? लिओपोल्ड रॅन्केने त्यावर टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. कोणी? लिओपोल्ड रॅन्केने. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. कोणाचे? लिओपोल्ड वॉन रॅन्के. कार्ल मार्क्स 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनामध्ये महत्त्वाचा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. कोणाचा? कार्ल मार्क्स. ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन म्हणजे ज्यावेळेस इतिहास घडला असेल त्यावेळेस, समजा 1910चं हवामान असेल, 1857चं हवामान असेल, तत्कालीन स्थानिक लोक त्यावेळेसचे, शेती, व्यापार, तंत्रज्ञान त्या काळचे, दळणवळण त्या काळचे, आणि संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. यानंतर स्त्रीवादी इतिहासकार. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. मायकेल फुको 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार कोण आहेत? मायकेल फुको. हे जे 1926 ते 1984 मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना. कोणाची? मायकेल फुको. कोण आहेत हे? फ्रेंच इतिहासकार. यांची नवी संकल्पना पुढे आली त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आर्किओलॉजी म्हणजे काय? पुरातत्वशास्त्र. आर्किओलॉजी मीन्स पुरातत्वशास्त्र आणि त्याचं ज्ञान, पुरातत्वशास्त्राचे ज्ञान. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन कोणी केले? मायकेल फुको.
पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नाही. भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्याचे लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. आज या ठिकाणी आपण येथेच थांबूयात. पुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. नमस्कार.